तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला आंबा खाऊ नका असं सांगणार आहे मित्रांनो। आंबा खाऊ नका म्हणजे कुठला आंबा खाऊ नका मित्रांनो, कारण आपण शेतामध्ये गेल्याच्या नंतर झाडाच्या खाली किंवा झाडावर आपल्याला पाखरानं खाल्लेला आंबा म्हणजेच त्याला आपण पाकर खाती आंबा म्हणतो मित्रांनो। पण तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, तो खरंच आंबा पाखरानं खाल्लेला आहे का? त्याच्यावरती पालही फिरून गेलेली असू शकते, त्याला सापही फिरून गेलेला असू शकतो, काही कुठले कीटक असतात हे बघू शकता मित्रांनो। हे आहे पाकर खाती आंबा। आणि असा जर आंबा तुम्हाला कुठं दिसला तर मित्रांनो खाऊ नका। झाडावर दिसला किंवा झाडाच्या खाली पडलेलाही दिसला तर तुम्ही असा आंबा खाऊ नका, कारण आपल्याला याच्यापासून विषबाधा होऊ शकते। कारण आपल्याला माहीत नसतं की हा कुठला पक्ष्यानं खाल्लेला आहे किंवा कुठल्या प्राण्यानं खाल्लेला आहे। त्याला कुत्रंही चाटून गेलेलं असू शकतं, म्हणजे काही असू शकतं। त्याच्यामुळं मित्रांनो व्यवस्थित आणि चांगलेच आंबे खा, आंबा देऊनच खा। झाडावरला असेल किंवा झाडाच्या खाल्ला असेल, मार्केटमधून जरी तुम्ही आंबे घेतले असेल तर मित्रांनो व्यवस्थित देऊनच खा आणि आंब्याचा आनंद घेत राहा मित्रांनो। व्हिडिओ उशिरा बनवल्यामुळं क्लॅरिटी तेवढं येत नाही आहे, तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला सांगावं वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो। माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव।